नमस्कार शिक्षक मित्रांनो, SCRTकडून मिळालेल्या सूचनेनुसार दिनांक 27/4/2026 ते 1/5/2026 या कालावधीमध्ये सर्व माध्यमांच्या सर्व शाळेमध्ये इयत्ता पहिलीमध्ये दाखलपात्र असणाऱ्या मुलांसाठी शाळापूर्व तयारी मेळावा 1 चे आयोजन करायचे होते आणि हे आयोजन केल्यानंतर त्या कार्यक्रमाची माहिती राज्यांनी पुरवलेल्या लिंकमध्ये आपल्याला भरायची होती. तर प्रत्येक शाळेने हा मेळावा आयोजन केला असेल. आता त्या आयोजित केलेल्या मेळाव्याची माहिती आपल्याला समोर तुम्हाला जी लिंक दिसते या लिंकमध्ये आपल्याला भरायची आहे. पण ही लिंक जर तुमच्याकडे नसेल तर मी ही लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथून तुम्ही ती माहिती भरू शकता. तर ती माहिती कशी भरायची आपण पटकन या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. या लिंकवर टच केल्यानंतर तुम्ही या वेबसाईटवर जाणार आहात. इथं तुम्हाला मेळावा क्रमांक 1 आणि मेळावा क्रमांक 2 असं दिसत आहे. मेळावा क्रमांक 1 हा आपण आत्ता 27 ते 1 मे या कालावधीत राबवलेला आहे आणि जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा मेळावा क्रमांक 2चं आयोजन आपल्याला करायचं आहे. तर 1ची जे आपल्याला आयोजन केलेलं आहे त्याची माहिती भरायची आहे, म्हणून 1 या मेळावा क्रमांक 1 इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर ॲटोमॅटिक तुमच्या जिल्ह्याचं नाव, तुमच्या तालुक्याचं नाव, तुमच्या केंद्राचं नाव, तुमच्या शाळेचं नाव, एवढे 4 गोष्टींची माहिती तुम्हाला ॲटोमॅटिक येईल आणि हे प्रत्येकाच्या मोबाईलवर करायचं, रजिस्टर मोबाईलवर मुख्याध्यापकाच्या, तरच या पद्धतीने माहिती येईल. जर तुम्ही दुसऱ्याचा मोबाईलवर माहिती घ्यायला गेलात तर त्याच्या शाळेची सगळी माहिती तिथे येणार आहे. तर ठीक आहे, इथं आता एकूण स्वयंसेवक तुम्ही मेळावा आयोजन केल्यानंतर किती स्वयंसेवकांचा वापर केला ते प्रत्येक टेबलला एक स्वयंसेवक ठेवतो आपण, जे वरच्या इयत्तेत शिकलेली मुलं असतील, तिथल्या काही अंगणवाडी सेविका असतील, तुमच्या शाळेच्या परिसरातील काही सुशिक्षित लोक असतील, त्यांचं स्वयंसेवक म्हणून तुम्ही नेमणूक करता. तर त्यांची संख्या किती, तर ते मी 4 अशी संख्या लिहितो. त्यानंतर एकूण दाखलपात्र मुलांच्या माता पालकांची एकूण संख्या. तर इथं आता मी दाखलपात्र मुलं किती आहेत त्यांची संख्या लिहितो. तर इथं आता माझ्याकडं दाखलपात्र मुलं 2 आहेत. एकूण शिक्षक किती होते, तर एकूण शिक्षकही 2 होते. एकूण अंगणवाडी सेविका किती होत्या, तर 1च होती. शासकीय अधिकारी कोणी नव्हतं माझ्याकडं, इतरही कोणी नाही, त्यामुळे तिथं मी 0 टाकतो. मेळाव्यातील एकूण संख्या ही ॲटोमॅटिक येईल. इथे तुम्ही बघू शकता ही ॲटोमॅटिक आलेली आहे. वर आपण जी माहिती भरत जातो त्यावरून ऑटोमॅटिक बेरीज होते. आता एकूण दाखलपात्र मुलांची संख्या, मुले एकूण किती मुले तुमच्याकडे दाखल आहेत ते तुम्ही लिहा एकूणमध्ये. त्यापैकी मुले किती 1 आणि मुली किती 1, असं ते बरोबर तुमची फोड त्यामध्ये झाली पाहिजे. नंतर पुढचा प्रश्न आहे, वरील दाखलपात्र मुलांपैकी मार्च 2026मध्ये अंगणवाडीमध्ये किती मुलं होती, तर ती 2च्या 2 अंगणवाडीमध्ये होती. इथं मी लिहितो अंगणवाडीमध्ये 2च्या 2 होती. त्यानंतर वरील दाखलपत्रामध्ये खाजगी शाळेत, तर खाजगी शाळेत कोणी नव्हती म्हणून मी 0 लिहितो. वरील दाखलपत्र मुलांपैकी सरकारी पूर्वप्राथमिक कोण होती, तर सरकारी पूर्वप्राथमिक कोण नव्हती, अंगणवाडीतच होती, त्यामुळे ती परत मी 0 टाकतो. त्यानंतर वरील दाखलपत्र मुलींपैकी कुठेही नामांकन नसलेली मुलं किती, तर कुठेही नामांकन नसलेली कोण नव्हती, सगळे अंगणवाडीत होते, त्यामुळे इथंही 0 येईल. त्यानंतर दाखलपत्र मुलांच्या माता पालकांचा स्वतंत्र गट बनवला आहे का, तर इथं होय येईल. होय आल्यानंतर आता किती गट बनवले, तर आता 2 मुलांसाठी मी एकच गट बनवलेला आहे, आणि व्हॉट्सअपमध्ये त्यांना सहभागी किती पालकांना केलं, तर 2च केलेला आहे, कारण 2 माता पालकांनी दोघांना केलं आहे, आणि सेव्ह. तर या पद्धतीने अतिशय एकाच मिनिटामध्ये तुमची मेळावा क्रमांक 1ची माहिती भरून होणार आहे. याच पद्धतीनं तुम्हाला शाळा सुरू झाल्यानंतर मेळावा आयोजित केल्यानंतर 2मध्ये सुद्धा हीच माहिती भरायची. तर मित्रांनो, अतिशय सोपी माहिती होती. माहिती पहा आणि या पद्धतीने तुमची माहिती भरा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. या मेळाव्याची माहितीची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय.